adjacent angles and adjacent column. इकडे बघा आपण कुठपर्यंत आलो होतो कॉन्ग्रुअन्स एएससी कॉन्ग्रुअन्स क्रायटेरिया एएससी कॉन्ग्रुअन्स क्रायटेरिया मध्ये काय असतं माहिती का दोन साइड्स दोन अँगल आणि एक साइड असते ओके हा अँगल मधली साइड हा अँगल आणि मधली साइड हे ज्यावेळेस इक्वल असतात त्यावेळेस ते काय असतं कॉन्ग्रुअन्स असतं लक्षात आलं का ओके आता बघा प्रॉपर्टी काय हां 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 उच्चार चांगला करा असं ते म्हणतात. अपोजिट साइड्स आर इकडे बघा अपोजिट साइड्स अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल बरोबर आहे का हा पॅरलोग्राम आहे ओके अपोजिट साइड्स हे डायगोनल आहे ओके 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 अपोजिट साइड्स इक्वल असतात का याच्यामध्ये अपोजिट साइड्स इक्वल असतात का बरोबर आहे अपोजिट साइड्स अपोजिट एंगल्स ऑफ पॅरलोग्राम आर इक्वल इन पॅरलोग्राम एबीसीडी इकडे बघा याचं नाव काय आहे एबीसीडी 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 वी हैव AB पैरेलल टू DC AB पैरेलल टू DC आहे बरोबर आहे का AD पैरेलल टू BC आहे AD पैरेलल टू BC आहे ओके जॉइन द व्हर्टायसेस B आणि D व्हर्टायसेस जॉइन केलेला फॉर काय होतो व्हर्टायसेस जॉइन केल्यानंतर डायगोनल तयार होतो ओके ऑफ द पॅरलोग्राम दिस डिवाइड्स द पॅरलोग्राम इनटू टू ट्रायंगल्स आता हे डायगोनल टाकल्यामुळे आपल्याला काय होतं तो पॅरलोग्राम दोन साइड्स मध्ये दोन ट्रायंगल मध्ये डिवाइड होतो दोन ट्रायंगल तयार होतात एका डायगोनल मुळे बरोबर आहे का दिस डिवाइड द पॅरलोग्राम इनटू टू ट्रायंगल्स ट्रायंगल BDA आणि दुसरं काय BDC दोन ट्रायंगल तयार होतात ओके इन BD and BDC we have common one side that is BD बरोबर BD angle ADB angle DBC कुठला ADB अँगल DBC इक्वल अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल इक्वल अँगल झाले ओके अँगल ABD बरोबर आहे का अँगल ABD आणि अँगल CDB हे इक्वल झाले दोन बरोबर आहे का हे साइन वरून ओळखायचं अलग लक्षात साइन वरून ओळखायचं ओके त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होतंय A असेल बरोबर आहे का ही साइड कॉमन दोन अँगल हा अँगल हा अँगल आणि ही साइड कॉमन त्याच्यामुळे काय होतं AS एक कॉन्ग्रुअन्स ओके AB is equal to DC AD is equal to BC and angle A is equal to angle C corresponding parts of the congruent triangle similarly joining the vertices A and C we prove that AB is equal to DC and AD is equal to BC okay and angle B is equal to angle D angle B is equal to angle D right opposite parallelogram चे opposite angle जे असतात ते इक्वल असतात बरोबर आहे का ओके समजलं इन द पॅरलोग्राम ABCD बघा आता ह्या पॅरलोग्राम मध्ये काय काय इक्वल आहे AB is equal to DC आहे का डायग्राम मध्ये बघा AB is equal to DC आहे AD is equal to BC आहे अँगल A is equal to अँगल C आहे आणि अँगल B is equal to अँगल D आहे इकडे बघा ABCD AD BC हे इक्वल आहेत अँगल A is equal to अँगल C अँगल B is equal to अँगल D हे इक्वल आहेत म्हणून तो पॅरलोग्राम आहे त्या प्रॉपर्टीज आहेत ओके thus opposite sides and opposite angle of the parallelogram are equal अलग लक्षात opposite sides and opposite angle of the parallelogram are equal असतात ना ती प्रॉपर्टी बेसिक प्रॉपर्टी आहे लक्षात आलं का आता बघा diagonals of parallelogram bisect each other डायगोनल जे आहेत पॅरलोग्रामचे बायसेक्ट इच अदर असतात एकमेकांना बायसेक्ट करतात आणि इक्वली बायसेक्ट करतात आलं का लक्षात इकडे बघा bisect each other let two diagonals intersect at point O let two diagonals intersect at point O अलग लक्षात at point O in triangle AOB आणि triangle
ओ डी, हा वरचा ट्रायंगल हा खालचा ट्रायंगल, हे बघा. ओके, ए बी इज इक्वल टू डी सी आहे का? ए बी इज इक्वल टू डी सी आहे का? ओके, अपोजिट साइड्स ऑफ द पॅरललोग्राम आर इक्वल. ओके, अँगल ओ बी ए अँगल ओ डी सी हे इक्वल आहे. ओ बी ए हा अँगल, ओ डी सी हा अँगल इक्वल आहे. मी पहिलंच सांगतोय, फक्त मी मध्ये डायगोनल काढले, पहिलेच अँगल इक्वल सांगितलेले मी ते. ओके, alternate angles are equal since AB parallel to DC and DB is the transversal. Angle OAB, angle OAB कुठे आहे? Angle OAB, angle OAB, angle OCD. Alternate angles are equal since AB parallel to DC आणि AC is the transversal. AC जी आहे ट्रान्सव्हर्सल आहे याच्यामध्ये. ओके, त्यांनी फक्त ते प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी काय काय गोष्टी रिक्वायर्ड आहेत ते दिलेले, बाकी काहीच नाही. सेमच आहे जे तुम्हाला दाखवलेलं आहे आधी पण आणि आता पण. ओके, ट्रायंगल एओबी कॉन्ग्रुअन्स ट्रायंगल सीओडी, एओबी आणि सीओडी कॉन्ग्रुअन्स झाले. तेच अँगल, त्याच साइड, तेच डायगोनल, त्याच पॅरलल सेट हेच इक्वल केलेले त्यांनी. अगेन आलं लक्षात? AO, आता याच्यामध्ये काय काय इक्वल आहे बघा. AO, A to O, O to C हे इक्वल आहे. O to B आणि B to D हे इक्वल आहे. ओके, करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स हे डायगोनल ऑफ द पॅरललोग्राम आर बायसेक्ट इच अदर. त्याच्यामुळे काय करतात, हे इक्वल असल्यामुळे हे जे डायगोनल आहे त्याच्या डोक्याच्या वरून तर जात नाही ना, हे डायगोनल, हे इक्वल आणि हा इक्वल, हा इक्वल आणि हा इक्वल, ह्याच्यामुळे काय असतात, हे बायसेक्ट इच अदर ऍट O. त्याच्यामुळे हे जे आहेत बायसेक्ट इच अदर करतात डायगोनल. आलं लक्षात? हे जे आहे डायगोनल ते बायसेक्ट इच अदर का, तर हे इक्वल आहे ना, हे इक्वल आहे, हे इक्वल आहे. ओके, काय प्रॉब्लेम आहे? ओके, रेक्टँगल बघा आता, रेक्टँगल. ओके, ओके, रेक्टँगल बघा. रेक्टँगल मध्ये काय काय इक्वल आहे बघायचं. ओके, इकडे बघा. ओके, ठीक आहे, इकडे बघा. रेक्टँगल हॅव्हिंग फॉलोइंग प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आहेत? अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलल अँड इक्वल. अपोजिट साइड्स पॅरलल पण आहेत, इक्वल पण आहेत, बरोबर आहे का? अगोदर वरी बघा. ओके, ऑल अँगल्स ऑफ द रेक्टँगल आर राईट अँगल. 90 डिग्रीचे ऑल अँगल्स 90 डिग्रीचे आहेत. द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर इक्वल, दे बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर इक्वल. रेक्टँगलचे डायगोनल जे आहेत इक्वल आहेत, इक्वल. अलग लक्षात, पॅरललोग्रामचे इक्वल नव्हते, इक्वल आहेत. म्हणजे सेम डायगोनल बरोबर बायसेक्ट झाला की बरोबर इक्वल होता, म्हणजे चारही डायगोनल इक्वल आहेत. अलग लक्षात. ओके, इन अ रेक्टँगल ABCD, AB पॅरलल टू CD, AB पॅरलल टू CD आहे, AD पॅरलल टू BC आहे. अँगल ABCD हे 90 डिग्रीचे आहेत, चारही अँगल. ओके, AC इज इक्वल टू BD आहे. AC कुठे आहे? AC इज इक्वल टू BD आहे डायगोनल. सिन्स डायगोनल बायसेक्ट इच अदर, hence AO कुठे आहे? A to O, O to C, B to O and O to D. ओके, स्क्वेअर. आता बघा स्क्वेअर, लक्षात आलं का? हे स्क्वेअर, स्क्वेअरचं काय असते प्रॉपर्टी? नाही समजलं? न समजल्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. चारही डायगोनल, दोन साइड्स आहेत इक्वल आहेत, अपोजिट साइड्स इक्वल पॅरलल, दोन अपोजिट साइड्स इक्वल पॅरलल. हे डायगोनल जे असतात दोन्ही इक्वली एकमेकांना डिवाइड करतात, त्याच्यामुळे डायगोनल इक्वली डिवाइड होतात. अलग लक्षात, चारही जे अँगल आहेत ते काय आहेत? 90 डिग्रीचे राईट अँगल आहेत. तीनच प्रॉपर्टी आहेत त्याच्यामध्ये, बाकी काहीच नाही. त्याच्यामुळे तो काय आहे? रेक्टँगल आहे. हे घ्या स्क्वेअर. याच्यामध्ये चारही साइड्स काय असतात? इक्वल असतात. चारही अँगल किती असतात? 90 डिग्रीचे असतात. आणि दोन्ही डायगोनल जे असतात ते इक्वली डिवाइड करत असतात. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो? स्क्वेअर म्हणतो. राईट. याच्यात काय मेन फरक आहे? अपोजिट साइड्स इक्वल आहेत त्याच्यामध्ये, याच्यात चारही साइड्स इक्वल आहेत.
चारही अँगल याच्यात इक्वल आहेत, चारही अँगल याच्यात इक्वल आहेत, 90 डिग्रीचेच आहेत. याच्यामध्ये पण डायगोनल इक्वल आहे, याच्यामध्ये पण डायगोनल इक्वल आहे. आलं लक्षात? ओके. स्क्वेअर since diagonal bisect each other, that is AC perpendicular to BD. ओके. आणि इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो इकडे स्क्वेअर मध्ये. ओके. याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. आलं लक्षात? आलं लक्षात? ओके. AO OC OB आणि BO आणि OD इकडे बघा कुठले नाव दिलेले ABCD आणि इकडे आहे O. ओके. तर बघा AO कुठे आहे? A to O, O to C, O to B आणि O to D इक्वल आहे. डायगोनल इक्वल आहेत. चारही अँगल जे आहेत याच्यामध्ये कुठले आहेत? 90 डिग्रीचे आहेत. ओके. राईट? समजतंय का? सेमच आहे. ऑलमोस्ट 80-90% प्रत्येक डायग्रामचं सेम आहे. थोडं चेंज आहे. ओके. नेक्स्ट घ्या रोम्बस. इकडे बघा रोम्बस. इकडे बघा रोम्बस इकडे बघा रोम्बस काढू का? आपल्याला लवकर डिजिटल बोर्ड घ्यायचा. ओके. रोम्बस बघा. ओके. ओके. रोम्बस. ऑल साइड्स आर इक्वल असतात रोम्बस. काइट डिफरंट, रोम्बस इज डिफरंट. काहीच असं मध्ये मोठा असते आणि बारीक काही काय माझं आवडते का शिकवणं तुम्हाला? चेंज करायचं त्याच्यामध्ये? सर म्हणजे जरा डीप मध्ये घ्यायचं. तुझं डोकं तेवढं नाही कॅप्चर करण्यासारखं, त्यामुळे तुला डीप मध्ये यावं लागतंय. बरोबर आहे का? बाकीच्या सगळ्यांना कळाले ना? तसं नाही म्हणजे थोडं कोणाला म्हणजे प्रश्न विचारायचा. प्रश्न विचारित जा, तू झोपत ना. म्हणजे प्रश्न विचारत जा. मी झोप काढतोय एक, हळूच येतो उठून फेल होतो म्हणायचं. ओके. इकडे बघा काय भेटलेले रोम्बस. ऑल साइड जे आहेत इक्वल. ओके. ओके. ABCDO. ओके. इकडे बघा रोम्बस इज अ पॅरलल विथ ऑल साइड्स इक्वल. द रोम्बस हॅज फॉलोइंग प्रॉपर्टीज. ऑल साइड्स आर इक्वल आहेत रोम्बसच्या. ओके. डायगोनल्स ऑफ द रोम्बस बायसेक्ट इच अदर. डायगोनल जे आहेत रोम्बसचे बायसेक्ट इच अदर, बायसेक्ट करतात, एकमेकांना बायसेक्ट करतात. राइट? ओके. डायगोनल्स ऑफ द रोम्बस आर अनइक्वल अँड परपेंडिक्युलर टू इच अदर. अनइक्वल पण आहेत आणि परपेंडिक्युलर टू इच अदर पण आहेत. राइट? अनइक्वल पण आहेत आणि परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत. ओके. इन द रोम्बस ABCD, AB is equal to BC, CD is equal to CD is equal to AD. चारी जे आहेत AB BC CD DA चारी साइड जे आहेत ते इक्वल आहेत. ओके.
diagonal bisect each other, hence AO is equal to OC, AO is equal to OC, OB is equal to OD. Okay, 90 diagonals are perpendicular to each other, AC perpendicular to BD, AC perpendicular to BD कुठे आहे, AC perpendicular to BD. Okay, सर जरा जरा स्क्वेअर सारखंच आहे ना. हा थोडे थोडे चेंजेस प्रॉपर्टीज. ओके, आणि चारी पण अँगल जे आहेत ते कितीचे आहेत, AOB AOB O ला जे तयार झालेले अँगल आहेत चारी पण ते 90 डिग्रीचे आहेत. O ला AOB AOB AOD COD COB चारी पण अँगल हा 90 डिग्रीचे अँगल आहे. ओके, आता ट्रॅपेझियम घ्या. ट्रॅपेझियमची मेन प्रॉपर्टी काय असतात, इकडे बघा. ट्रॅपेझियम इज अ क्वाड्रिलेटरल विथ ओनली वन पेअर ऑफ पॅरलल साइड्स. ओनली वन पेअर जो आहे तो पॅरलल साइड्स आहेत. हे आणि हा पेअर जो आहे पॅरलल साइड्स आहे. हे जे आहेत इंटरसेक्टिंग साइड्स आहेत. ओके, पॅरलल साइड्स ऑफ द ट्रॅपेझियम आर कॉल्ड एज बेस अँड द नॉन पॅरलल साइड्स आर कॉल्ड एज लेग्स. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, बेस म्हणतो. हा पण बेस, हा पण बेस, ह्याला काय म्हणतो, लेग म्हणतो. ओके, स्केलेन ट्रॅपेझियम इज अ ट्रॅपेझियम विथ नो इक्वल साइड्स. स्केलेन ट्रॅपेझियम जो असतो स्केलेन ट्रायंगल सारखाच असतो, नो इक्वल साइड्स, कुठली साइड इक्वल नसते. ओके, आयसोसेलेस ट्रॅपेझियम इज अ ट्रॅपेझियम वेअर द लेग्स ऑफ द ट्रॅपेझियम आर ऑफ इक्वल दॅट इफ द नॉन पॅरलल साइड्स ऑफ द ट्रॅपेझियम आर इक्वल देन इट कॉल्ड एज आयसोसेलेस ट्रॅपेझियम. ज्याच्यामध्ये दोन साइड्स इक्वल असतात त्याला आयसोसेलेस ट्रॅपेझियम. ओके, आयसोसेलेस ट्रायंगल सांगतात. Isosceles triangle has the following property. Isosceles triangle च्या following properties कुठल्या कुठल्या आहेत, the base are parallel. त्याचे बेस जे असतात ते पॅरलल असतात. ओमच्या सगळं डोक्यावरून चाललेलं आहे पण मी त्याला काही करू शकत नाही कारण टेक्निकल वर्ड्स का आले तरच माणूस पुढे जाणार आहे. बरोबर आहे का. The pair of non parallel sides are equal. पेअर जे असतात नॉन पॅरलल साइडच्या इक्वल असतात. The angles on either sides of the base are equal. Okay, the diagonals are equal. Diagonal पण इक्वल असतात. In the isosceles trapezium ABCD, AB parallel to DC, AB parallel to DC. Okay, इकडे बघा AB आहे, CD आहे. ओके, okay. Diagonals are equal. Okay, diagonals equal आहेत. Angles on either side of the base are equal. A pair of non parallel sides are equal. Non parallel sides ची पेअर जी आहे ती इक्वल आहे. Okay, in isosceles trapezium. Okay, AB parallel to DC. AB parallel to DC आहे का, AB parallel to DC इकडे बघा याच्यामध्ये अँगल A is equal to अँगल B आहे का, अँगल A is equal to अँगल B आहे, अँगल C is equal to अँगल D आहे. आलं लक्षात. डायगोनल AC is equal to डायगोनल BD, डायगोनल AC is equal to डायगोनल BD. लक्षात आलं का. ओके, आता बघा काइट काढा. काइट काढलंय. काइट काढा. ओके, काइट बघा. ओके, ABCD हा झाला काइट. ओके, इकडे बघा काइट मध्ये काय काय असतं, या दोन साइड्स इक्वल असतात, ह्या दोन साइड इक्वल असतात. ओके, काइट हॅज फॉलोइंग प्रॉपर्टीज. तुम्ही
two pairs of adjacent sides are equal, two pairs of adjacent sides equal, two pairs of adjacent sides are equal, diagonals are perpendicular to each other. diagonal जे असतात ते perpendicular 90 डिग्री मध्ये आहेत ना, perpendicular आहेत. ओके. ABCD the kite AB is equal to BC, AB is equal to BC आहे, AD is equal to CD आहे, AC perpendicular काय आहे, BD आहे. बरोबर आहे का? 90 डिग्रीचा अँगल होतो. AOD 90 डिग्रीचा आहे. इकडे बघा, इथं O येतं. AOD हा इज इक्वल टू अँगल BOC आणि AOD BOC आणि COD म्हणजे सेंटर लावणारे सगळे अँगल 90 डिग्रीचे असतात. स्क्वेअरचं कसं असतं तसंच. ओके. हा अलग लक्षात. रिलेशन बिटवीन द डिफरंट क्वाड्रिलॅटरल्स. आता रिलेशन काय काय डिफरंट क्वाड्रिलॅटरल्स मध्ये हे समजलं का? काय सोपं आहे. सेम मध्ये सगळं झालंय का आता? दोन exam. ओके. क्वाड्रिलॅटरल बघा आता इथं क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरलचं काय काय होईल? ओके. इकडे बघा ट्रॅपेझियम, Kite. काइट आणि पॅरलेलोग्राम. त्याच्यानंतर इकडे बघा पॅरलेलोग्रामचे दोन कुठले होतात? रेक्टँगल आणि रोम्बस. रेक्टँगल रोम्बस रेक्टँगल रोम्बस आणि हे इकडे काय होतं? स्क्वेअर तयार होतो. ओके. Isosceles trapezium. त्याच्यानंतर इथं ट्रॅपेझियमचं काय तयार होतं? आयसोसेलस. मी काय करू? आयसोसेलस ट्रॅपेझियम. ओके. हे डायग्राम काढून घ्यायची. ओके. आणि एक्झाम्पल नंबर 1 2 3 लगेच सॉल्व करायला लागायचं. ओके. काय संपला ना पण संपला ना टाइम सर. झाला टाइम. तुम्ही डायग्राम काढून घ्यायची आणि एक्झाम्पल 1 2 3 लगेच सॉल्व करायला लागायचं.